डेक्कन सवेरामध्ये आपले स्वागत आहे। मुदखेड तालुक्यात धक्कादायक प्रकार, अनुदान न मिळाल्याच्या संतापातून शेतकऱ्यांनी फोडली तहसीलदारांची गाडी। मुदखेड तालुक्यातील वासळी गावातील शेतकरी साईनाथ मारुती खानसोळे वय 34 यांनी आज मुदखेड तहसील कार्यालय परिसरात उभ्या असलेल्या तहसीलदारांची शासकीय गाडीच्या काचा फावड्याने फोडल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खानसोळे यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते, परंतु त्यांना शासनाकडून अनुदान मिळाले नाही। यामुळे ते संतप्त झाले आणि तहसील कार्यालय परिसरात आक्रोश व्यक्त करत त्यांनी हा प्रकार केला। या घटनेबाबत मुदखेड तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की संबंधित शेतकऱ्याला गेल्या वर्षाचे तसेच चालू वर्षाचे अनुदान रेकॉर्डनुसार देण्यात आलेले आहे। शासनाकडे कोणतेही अनुदान थकीत नाही। घटनेबाबत भारतीय दंड संहितेनुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे। या घटनेनंतर तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। आणि 4000 क्विंटलाने सोयाबीन घेतलं 3.5 आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी काटे लावू। हे सरकार व्यापाऱ्याचं सरकार आहे। फाशी झाली तरी मी हरकत नाही, पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही। शेतकऱ्यासाठी मी फासावर चढायला तयार आहे। तहसीलदार साहेबांचं काम नव्हतं एखाद्या गावात जाऊन मला पैसे पडले का म्हणून। सर्वसामान्य शेतकरी जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा तुम्ही अधिकारी लोक तेव्हा तुमचे अधिकारी लोकांचे पगारी होतात। तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची। काय व्हायचे ते होऊ द्या। आज तहसीलदाराची गाडी फोडली, उद्या आमदाराची फोडतो। फासावर चढायला तयार आहे शेतकऱ्यासाठी। सर, आज मुदखेड तहसील कार्यालयासमोर आपली गाडी फोडण्यात आली, कारण काय? मुदखेड तालुक्यातील वासरी येथील एक शेतकरी ज्यांचं नाव आहे मारुती साईनाथ मारुती खानसोळे यांना दुपारी 1च्या सुमारास अंदाजे त्यांनी माझे जे शासकीय वाहन आहे ते त्या ठिकाणी फोडलेले आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला अनुदान जे आहे मला भेटलं नाही, परंतु जेव्हा आम्ही पूर्ण आमचं रेकॉर्ड तपासलं तेव्हा त्या व्यक्तींना जे 6290 रुपये जे शासनाच्या निकषानुसार अनुदान आहे ते दिवाळीपूर्वीच वेल ॲडव्हान्स मध्ये जमा झालेलं आहे। आता सर, आपल्या तालुक्यात किती शेतकऱ्यांना अनुदान भेटण्यात आलेलं आहे? नाही, तसा विषय नाही। आपला तालुका हा जिल्ह्यामध्ये नंबर 2 ला अनुदान वाटपामध्ये आहे। एकूण जवळपास 23,800 लाभार्थ्यांची यादी आपण पोर्टलवरती अपलोड केलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 20,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळालेली आहे। 85% आपलं अनुदान वाटप झालेलं आहे। आता काही ठिकाणी इथं खातेदार मिळत आहे किंवा ज्या ठिकाणी सामायिक मध्ये संमतीपत्र शेतकऱ्यांचं घ्यायचं बाकी आहे किंवा काही लोकांचा फार्मर आयडी अजून त्यांनी काढलेला नाही, असेच लोक फक्त त्या ठिकाणी शिल्लक आहेत। बाकी सर्वांना आपण अनुदान या ठिकाणी वाटप केलेलं आहे। जी गाडी फोडलेली आहे त्याच्यावर निश्चितच आपण तसं आपले नायब तहसीलदार प्राधिकृत केलं आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई या ठिकाणी होईल। राजकीय पक्षातून काय संबंध आहे? नाही, तसं आम्ही काही सांगू शकत नाही।